असं असताना उद्धव ठाकरे ही परदेशात गेलेले आहेत आणि ते 4 तारखेला येतील. त्यानंतरच युतीची चर्चा पुढे सुरू होईल असं म्हटलं जातं. मीडिया फारच पुढे गेलाय. त्यांनी युतीची घोषणाच केली. बघा, राज ठाकरे मुंबईत नाही आहेत. ते कुठे गेलेत त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. ते मुंबईत नाही आहे आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद माननीय उद्धव ठाकरे यांनी दिला. आपण इथेच थांबायला हवं. काही दिवस जाऊ द्या. मनसे प्रमुख जे मुंबईत नाही आहेत त्यांना मुंबईत येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू. रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायचं आहे ना. लोकांच्या मनातल्या भावना आहेत. हे विषय तर जिवंत ठेवावा लागेल ना. तुम्ही जिवंत ठेवत राहा ना. हा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरे व राज ठाकरे ह्यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही. या दोघांचं नातं काय आहे हे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना, दोन्ही बाजूला. आणि मला माहिती आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत, कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत. या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात, हे लक्षात घ्या. आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहे. कमालीचे म्हणजे कुठपर्यंत? आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा, पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नुकसान होऊ नये आपल्याकडून, त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत सकारात्मक आहे. ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे त्यांनी यावं. आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचं आहे मराठी म्हणून. आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही, पण प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आम्हालाही तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या. जर 2 ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारनासुद्धा मागे राहता येणार नाही. जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला, पुढाकार घेतला,